नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूजमध्ये। गेल्या 2 दिवसापासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्याचा परिणाम म्हणजे पुणे शहराच्या मध्यभागातून जे काही नदी वाहते, मुठा नदी, ही नदी पूर्ण क्षमतेने भरली होती आणि त्यामुळे पुण्यामध्ये पूरजन्य जी काही परिस्थिती आहे ती निर्माण झाली होती। आणि माझ्यासमोर जो आपण पूल बघताय तो म्हणजे भिडे पूल। हा पूल पुण्यामध्ये पाणी आल्यानंतर, ह्या नदीला पूर आल्यानंतर सर्वप्रथम पाण्याखाली जातो। काल जर आपण बघितलं, काल आपण ते समोरचे दिसतंय ते डेक्कन चं मेट्रो ब्रिज आहे आणि तिथून आपण काल एक व्हिडिओ केला होता आणि तिथून दाखवलं होतं की हा जो काही सगळा पूल आहे तो पाण्याखाली होता। त्या बाजूला जर बघितलं आपण हा पिलर जो आहे तो निम्यापेक्षा वर पर्यंत पाणी वाहत होतं आणि आज हे जे काय पाणी आहे ते ओसरायला सुरुवात झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ब्रिज आहे, भिडे ब्रिज, तो आता वाहतुकीसाठी पुन्हा एकदा खुला करण्यात आलेला आहे। जर आपण ह्या बाजूला बघितलं तर लक्षात येईल की वरच्या बाजूला जे काही गाड्या दिसतायत, रोड दिसतोय, त्या रोडपर्यंत पाणी लागलेलं होतं आणि ही जी काही माणसं उभी आहेत त्या माणसांच्या डोक्यावर जाईल एवढं पाणी या ब्रिजवरती होतं। आणि काल इथल्या वस्तीत राहणाऱ्या लोकांचं अतोनात हाल झालं आणि असं असल्यामुळं खरं तर काल भयानक परिस्थिती जी आहे ती या सगळ्या भागामध्ये निर्माण झाली होती। जरी आज पाणी ओसरायला सुरुवात झाली असली तरी सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता की काल जो काही विसर्ग होता वरल्या धरणामधून, खडकवासल्यातून ह्या नदीमध्ये सोडण्याचा, तो 45,000 क्युसेक पर्यंत होता। मात्र काल रात्री तो 13,000वर करण्यात आला होता आणि आता अपडेट मिळते की त्या विसर्गामध्ये अजून थोडी वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जरी हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला असला तरी सुद्धा हवामान खात्यानं पुन्हा एकदा पाऊस जो आहे तो वाढेल अशा पद्धतीची शक्यता वर्तवलेली आहे आज आणि उद्या। त्यामुळे हे जे काय पाणी आहे ते पुन्हा ब्रिजवरती येतानाचं जे काही चित्र आहे ते आपल्याला सगळ्यांना दिसू शकतं। मात्र काल जी आहे इथली परिस्थिती भयावह होती। आपण बघू शकता की मोठे मोठे जे काय ओंडके आहेत ते सुद्धा या पाण्याच्या प्रवाहाबरोबर या ठिकाणी वाहत आलेले आहेत आणि हा सगळा जो काही ब्रिज आहे तो पूर्णपणे बंद होता। इथं कोणत्याही पद्धतीची वाहतूक जी आहे ती होत नव्हती। मात्र काल रात्री विसर्ग कमी केल्यामुळे हा ब्रिज जरी आता खुला झाला असला तरी मात्र जर का खडकवासल्यामधला विसर्ग अजून वाढला तर हा ब्रिज जो आहे तो पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। मात्र त्यातल्या त्यात एक दिलासादायक बातमी अशी आहे की पुण्यामधला जो काय पाऊस आहे तो काल सायंकाळपासून कमी होत आलेला आहे आणि जेव्हा आम्ही आता हे रिपोर्टिंग करतोय तेव्हा सुद्धा पुण्यामध्ये फार काही पाऊस नाही। खरं तर 2 दिवसाच्या तुलनेत आजचा जो पाऊस आहे तो कमी आहे। मात्र हवामान खात्यानं अंदाज वर्तवला की आज आणि उद्या सुद्धा पाऊस होईल। जर हवामान खात्याचं खरं झालं तर मात्र पाऊस झाला तर पुन्हा एकदा हा ब्रिज पाण्याखाली जाऊ शकतो। मात्र सोलापूरसाठी दिलासादायक बातमी की आपलं उजनी धरण आता काही तासामध्ये प्लसमध्ये येणार आहे। सूर्यासोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, भिडे पूल, पुणे।